नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आमची हे 60 ते 70 अंडीपुंजाची बॅच चालू आहे। पाला कमी असल्यामुळे तर उन्हाळ्यात आपण हे बॅच घेत असतो। तर याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण एक अनुभव आलेला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दोन विषयावर आपण आज बोलणार आहोत। तर एक म्हणजे लाल मुंगी आपल्या बेडमध्ये घुसल्यानंतर कशी आपण त्याची कमी प्रमाणात असलं तर आपण त्याला काढू शकतो आणि ज्यांच्या बॅचा अजून यायच्या आहेत त्यांनी लाल मुंगीसाठी काय उपाययोजना करायच्या आणि किती नुकसान होऊ शकतं त्याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओवर ते चर्चा करणार आहोत। दुसरं म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये आपण हे आपल्याला माहीत आहे की ढगाळ वातावरणामध्ये टेम्परेचर कमी होतं तर मित्रांनो उकाळा वाढतो, तर आपल्या शेडमध्ये खूप दमट वातावरण होतं, त्याच्यामुळे रोग येऊ शकतो, याबाबतीत चर्चा करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आपला संदीप नेमाडे, राहणार अडगा बुद्रुक, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला, या व्हिडिओत स्वागत करीत आहोत। तर या व्हिडिओला चालू करण्यापूर्वी माझी एक विनंती राहील आपल्याला की आपण नवीन आले तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आम्ही बरेचसे असे व्हिडिओ आहेत आमच्या चॅनलवरती की ज्या व्हिडिओवरती आपण बारकाव्यावर आणि काय प्रॉब्लेम येतो रेशीम उद्योगमध्ये आपल्याला जुन्या शेतकऱ्यांना, नव्या शेतकऱ्यांना काय आपण उपाययोजना करायला पाहिजे बाबतीत आमच्या अनुभवातून आम्ही व्हिडिओ टाकत असतो। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बरचसे माहिती शेतकऱ्यांना मिळावी याकरता व्हिडिओ आम्ही बनवत असतो। त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर नक्की करत जा, जेणेकरून काय होईल की त्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचं जे नुकसान आहे ते वेळीच त्यांना टाळता येईल। तर आपल्या विषयाकडे परत येऊया आपण। तर लाल मुंगीच्या बाबतीत बोलूया। ज्या शेतकऱ्यांच्या बॅचा चालू आहेत आणि लाल मुंगीचा त्यांना त्रास होतो, तर लाल मुंगी येते कुठून याबाबतीत आपण आजचा सविस्तर सांगणार आहोत। आणि ज्या शेतकऱ्यांच्या बॅचा अजून चालू होण्यासाठी टाईम आहे, चॉकी येणार आहे आणि लहान अळीवर खूप मोठ्या प्रमाणात लाल मुंगीचा प्रभाव पडतो, तर त्याबाबतीत बोलणार आहोत। तर सुरुवात करूया आपण चॉकी येण्यापूर्वी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत। तर बघा मित्रांनो, मी चॉकी बनवली होती आणि मी चॉकी येण्याच्या 8 दिवस पूर्वी आपण या अशा प्लेटा लावल्या होत्या, बघू शकता। याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं होतं आणि 8 दिवस पाणी आपण कंटिन्यू बॅच संपेपर्यंत आपण त्यात मेंटेन ठेवत असतो। तरी पण माझ्या ह्याच्यात थोड्या प्रमाणात लाल मुंग्या आलेल्या आहेत, तर त्या कुठून आल्या आपण त्याच्याबाबतीत बोलूया। तर सुरुवातीला ज्यांच्या बॅचा येण्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, 8 दिवसा पहिले आपण हे ज्यावेळेस रॅक स्वच्छ पाण्यानं धुतो त्या टाईमला आपण हे याला प्लेटा लावून घ्यायच्या, याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं, थोडंफार ऑइल बी टाकलं तर चालतं। तर खालच्या बाजूनं आपण असं सुरक्षा करून घ्यायची आहे। चॉकी येण्याच्या 8 ते 10 दिवस पूर्वी आपण ह्या रॅका पूर्ण करायच्यात, जेणेकरून काय होईल की मुंग्या चढलेल्या त्या आपल्याला स्वच्छ धुवून काढता येतील। आणि दुसरा अजून एक मुंग्यांचा राहण्याची जागा म्हणजे ज्यांना स्क्वेअर पाईप आहेत त्याच्यामध्ये बघू शकता हे होल आहे, याच्यामध्ये खूप थंड वातावरण राहतं, खालच्या बाजूला आपण पाणी मारत असतो, तर याच्यामध्ये खूप प्रमाणात मुंग्या राहतात आणि आपल्याला माहीत पण नाही राहत। आणि लहान आपण चॉकी याच्यामध्ये टाकली तर आपलं खूप सारं अळ्यांचं ते मारून नुकसान करतात लाल मुंगी, आणि रात्रंदिवस ते नुकसान करत राहतात। तर आपल्याला नंतर खूप त्याच्यामध्ये बेडमध्ये गेल्यानंतर खूप त्याच्यामध्ये त्रास होतो आणि नुकसान पण होतं। तर हा होता आपला त्याच्यापासून अळीला मुंगी आल्याच्या पूर्वीच आपण त्या मुंगीचा कसा बंदोबस्त करू शकतो त्या बाबतीत। आणि राहिलेला विषय की मुंग्या, मी आता पूर्ण तयारी केल्यानंतर मुंग्या कशा केल्या हा प्रश्न स्वाभाविक आहे तुमचा, पण बघूया दुसरा सोर्स मुंग्याचा कोणता येण्याचा। तर मित्रांनो, आपल्या बागेमध्ये आपण पाणी देत असतो आणि त्या ठिकाणी तुती झाडावर मुंग्या येत असतात आणि त्या आपण कट करून डायरेक्ट आपण ते डांग जे आहे म्हणजे फांदी ते आपण डायरेक्ट या अळीला देत असतो। तर त्याचा डायरेक्ट आपल्या बेडमध्ये आपणच मुंगीला आणून टाकत असतो, तर नकळत तसं माझ्यापणानं झालं। पण मला ते आज 4 ते 5 दिवस झाले मी त्याच्यावर विचार करतो की मुंग्या आपल्याला पूर्ण तयारी केल्यानंतर आल्या कशा, तर त्या या फांदीहून आलेल्या आहेत। तर फांदी आपण कट करताना तुती बागेत नक्की पाहा त्याच्यावर मुंग्या, लाल मुंग्या तर नाही आहेत ना, तर अशा प्रकारे आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो। तर आता आपण आपला जो मुंग्या थोड्याफार आल्या तर आपण त्याचं कसं नियोजन करायचं। तर बघा मित्रांनो, मुंगी जी आहे, आता माझ्या साड्या आहेत, काही जणांचे पेपर असतील, तर मुंगी जी आहे ते या एका लाईननं चालत असते मुंगी। आणि मुंगी येण्याचे पण 2 टाईम आहेत, म्हणजे ते फक्त मुंगी दिवसाला येतं, रात्रीला फार कमी येतं, तर संध्याकाळी सकाळी मुंग्या जास्त या प्रमाणाने या ज्या लाईन आहेत हे या ठिकाणी येत असतात।
तर मी तर बऱ्याचशा मुंग्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्या कशा काढल्या आपण ते दाखवणार आहोत. तर चला तर मग आपण एक बघूया मुंगी दिसतं का आपल्याला आणि ते कशा प्रकारे आपण काढू शकतो. तर मित्रांनो काय करायचं आहे, मुंगी हाताने निघणार नाही, साडीवरली असो पेपरली असो हातावरती निघणार नाही, ते आपल्याला पकडल्या पण जाणार नाही. तर त्याच्यासाठी सोपा उपाय आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आणि हात त्याच्यामध्ये डुबवायचा. अशा प्रकारे एक डब्बा घेऊन त्याच्यामध्ये डुबवायचा. स्वच्छ पाणी असलं पाहिजे आणि असा हात ओला करून घ्यायचा. आता बघूया आपण मुंगी दिसतं का आपल्याला. एक मुंगी दिसली तर आपण त्याच्यावर प्रयोग करून दाखवू. या साईडनं आपल्याला मुंगी दिसतंय का. हात ओला केल्यामुळे काय होते की कितीही मुंग्या असल्या साईडला आणि हात ओला करून डायरेक्ट आपण त्याच्यावरती ठेवला की त्या मुंग्या डायरेक्ट त्याला चिटकतात हाताला. डायरेक्ट डब्यामध्ये पाणी हात बुडवून द्यायचा तो. हे बघून त्या मुंग्या आहे, याच्यामध्ये मुंग्या दिसत आहेत तुम्हाला. हे मुंग्या ही मुंगी दिसत आहे. तर हे बघा हे कसं, हे फक्त हात फिरवावं लागतं. हे बघा असं हात फिरवला ना तर या मुंग्या हे बघा हाताला चिटकलेल्या आहेत. तुम्हाला बघा हाताला चिटकलेल्या आहेत आणि खूप सोप्या पद्धतीनं आपण पाण्यामध्ये हात डुबवून हे काढू शकतो आणि आपल्याला जास्त त्रास पण होत नाही. थोडाफार असले तर असं कंट्रोल करू शकतो आपण आणि खूप चांगला उपाय आहे हा. पाण्यामध्ये हात डुबवून आपण त्याला टच केला ना, मुंग्याला कितीही मुंग्या असल्या आणि कोणत्याही बाजूला असलं फक्त हात फिरवला तरी ते चिटकून येतात त्याला आणि आपल्या मुंग्या बाहेर काढण्यात मदत होते. जेणेकरून काय होईल की आपलं नुकसान कमी होईल. या बाबतीत प्रयत्न करा. शक्यतोवर तर मुंगी येण्याच्या सुरुवातीलाच आपण हे जे मी सांगितले कारण याच्यावर लक्ष द्या. मी लक्ष दिल्यानंतर पण मला बागेतून मुंग्या आल्या माझ्या फांदीवर. तर त्या कमी प्रमाणात आहेत आणि सध्या माझी बॅच जी आहे ते तिसरा मोडपासून आज चौथी बिडिंग आहे. तर अळी खूप मोठी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ही अळी खूप मोठी झालेली आहे. तर याला थोडा इजा म्हणजे कमी प्रमाणात इजा होऊ शकते. पण तुम्ही चॉकी आणली आणि डायरेक्ट ठेवली तर तुम्हाला भरपूर प्रमाणात अळीला मारण्याचं काम हे लाल मुंगी करत असते. तर ज्या शेतकऱ्यांना असे त्रास होत असेल त्यांनी हा उपाय करून बघावा आणि जास्त प्रमाणात आले असेल ना तर त्याच्यावर पण एक उपाय करून बघा. तो म्हणजे ज्या ठिकाणी आल्या असतील मुंग्या त्याच्यावरती डांगीवरती नसल्यास खालच्या बाजूला असल्या तर ह्या ज्या वरचा आहे ते चांगले स्वच्छ बेडवर टाकून घ्या आणि जे हे बेड आहे हा ज्याच्यावर जास्त मुंग्या ज्या रॅकवर ते रॅक खाली करून घ्या. नंतर त्याच्यावरती पूर्ण स्वच्छ केल्यानंतर मग परत त्याच्यावरती टाका. तर हा एक उपाय असू शकतो. आणि राहिलं एक वातावरणाचा, तर ढगाळ वातावरणामध्ये निश्चिंत राहू नका कारण की ढगाळ वातावरणामध्ये उष्णता वाढते आणि टेम्परेचर आपण म्हणतो कमी होते, तर तसं नाही आहे. टेम्परेचर बी हाय होते ढगाळ वातावरणात आणि दमट वातावरण जास्त प्रमाणात वाढल्यामुळे अळीला रोग येतात. तर खाली कोब्यावरती पाणी मारून घ्या या प्रकारे. आणि फॉगर पण चालू आहे बघा आणि ठिबकची नळी पण या ड्रिपची चालू आहे. याला गोंदपाट लावलेला वरच्या साईडला मिनी स्प्रिंकलर आहे. तर काही टेन्शनचा विषय नाही आहे. आणखीन एक त्रास असू शकतो शेडमध्ये, ते म्हणजे आपण जे छोटे मोठे प्राणी असतात जसं त्याच्यामध्ये पाल झाली, त्याच्यानंतर पक्षी झाले. तर ज्या ठिकाणून पक्षी ये जा करण्याची जागा आहे बघा मी पूर्ण ते बंद केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून आपलं अळीचं उन्हाळ्यात रक्षण करा कारण की उन्हाळ्यात खाद्य कमी असल्यामुळे आपल्या याच्यावरती अशा भरपूर ज्या आपण म्हणतो रोग नाही पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला हे असे प्रॉब्लेम येतात. तर याच्यावरती आपण थोडंफार सावधानीनं काम केल्यानंतर आपला प्रॉब्लेम जो आहे तो कमी करून आपण नुकसान कमी करू शकतो. तर हा होता आजचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवू शकता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक समस्या घेऊन त्याच्यावर उपाय पण सोबत घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. तोवर नमस्कार शेतकरी मित्रांनो.